हो, मी माझी सखी. आज नाश्त्यामध्ये मी छान अशी कुरकुरीत आणि टेस्टी असे मेदूवडे बनवलेले आहेत. त्यासोबत मी ओल्या नारळाची चटणी पण बनवलेली आहे. आता हे टेस्टी आणि कुरकुरीत कसे झालेले आहेत ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. मेदूवड्यासाठी मी काय केले, 1 वाटी उडीद डाळ सकाळी भिजत घातलेली होती. आता जवळजवळ 5 ते 6 तास झालेले आहेत. त्यासोबत मी काय केले, अर्धी वाटी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. मेदूवड्यासाठी मी खास असे काय केले तर चुरमुरे घेतलेले आहेत 1 वाटी आणि 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. पोहे आणि चुरमुऱ्यांनी काय होतं, मेदूवडे आणखीन कुरकुरीत होतात. आता मी काय करणार आहे, ही सकाळी डाळ भिजत घातलेली होती आणि आता जेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचे त्याच्या आधी हे 10 मिनटं चुरमुरे आणि पोहे भिजत घालायचे. 10 मिनटासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून हे भिजत घालूया. त्याने काय होतं, हे चुरमुरे आणि पोहे ना सॉफ्ट होतील आणि मग आपल्याला पेस्ट करायला पण एकदम सोपं पडेल. 10 मिनटासाठी हे मी पाण्यात भिजत घातले. तोपर्यंत आपण मेदूवड्यासाठी जी चटणी लागते त्याची तयारी करूया. चटणी आपली रेग्युलर जी इडलीसोबत वगैरे खातो तीच आहे. चटणीसाठी मी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर टाकते, 1 मिरची टाकते, त्याच्यामध्ये मी भाजलेली चणा डाळ टाकते. त्यासोबत मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी साखर टाकते आणि छान अशी बारीक पेस्ट करून घेते आणि ह्याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घेते. म्हणजे ही आपली रेग्युलर चटणी आहे. चटणी आपली रेडी झालेली आहे. तोपर्यंत इकडे हे 10 मिनटं झालेलेच आहेत आणि हे सर्व सॉफ्ट झालेलं आहे. आता सुरुवातीला मी काय करते, ही उडीद डाळ बारीक करून घेते, एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे. आणि हे काय करणार आहे, पेस्ट करताना मी जास्त पाणी यूज करणार नाही कारण आपल्याला घट्टसरच बनवायचं आहे. आता सुरुवातीला मी उडीद डाळीची बारीक पेस्ट करून घेते. उडीद डाळीची मी एकदम स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे, घट्ट केलेली आहे, बिलकुल पातळ अशी केलेली नाही आहे कारण आपल्याला हे वडे ह्याचे जमले पाहिजेत. आता मी पातेल्यात काढून घेते. पातेल्यात उडीद डाळीची मी पेस्ट काढून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पोहे जे भिजत घातलेले आहेत आणि चुरमुरे ह्याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि ह्यांची पण एकदम स्मूथ अशी मी पेस्ट करणार आहे. पोहे आणि चुरमुऱ्याची मी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ती पण आता मी पातेल्यात काढून घेते. आता ह्याच्यामध्ये जे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे 0 नंबरचा ते पण ॲड करते. आता ह्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मिरची अशी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता मी सर्व ह्याच्यामध्ये ॲड करते. त्यासोबत मी 1 चमचा जिरं टाकते आणि चवीनुसार मी मीठ टाकणार आहे. आता हे काय करणार आहे, मी छान सर्व मिक्स करून घेते. सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स करताना मी कुठल्याही प्रकारे पाण्याचा यूज केलेला नाही आहे. फक्त मिक्सरमध्येच वाटताना थोडंसं मी पाणी ॲड केलं तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त मी पाणी ॲड केलेलं नाही आहे. आता हे 10 ते 15 मिनटासाठी मी असंच साईडला ठेवून देते कारण ह्याच्यामध्ये जो आपण 0 नंबरचा रवा टाकलेला आहे ना तो थोडासा सॉफ्ट होईल आणि फुलून पण येईल. आता वडे करताना मी काय करणार आहे, भजीसारखेच हे वडे करणार आहे.
डायरेक्ट असं सोडून देते तेलामध्ये. वडे छान असे दोन्ही बाजूने आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत झालेले आहेत वडे. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. बाकीचे जे उरले आहेत ते पण असे छान कुरकुरीत तळून घेते मी. वडे जेव्हा आपण तळायला घेतो ना तेव्हा कढई छान तापली पाहिजे आणि तेल पण छान तापलं पाहिजे, जेणेकरून वडे काय होतात चिकटले जात नाहीत. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण वडे तळायला टाकतो ना तेव्हा तेल पुन्हा तापवून घ्यायचं चांगलं, जेणेकरून ना हे असं कढईला चिकटणार नाहीत वडे. आता हे वडे पण झालेले आहेत, मी काढून घेते आता. छान असे कुरकुरीत मेदूवडे तयार झालेले आहेत. त्यासोबत मी खोबऱ्याची चटणी पण रेडी केलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.